तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केल्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी काँग्रेसला ओबीसी प्रमाणपत्र दाखवण्याचं आव्हान दिलंय। तसंच या संदर्भात आपण मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींना फोन केला असल्याचंही त्यांनी सांगितलंय। पाहूयात। माझ्याकडे फक्त माझं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, मॅरेज सर्टिफिकेट आहे आणि बारामती लोकसभेचं निवडून आलेलं सर्टिफिकेट आहे। एवढी 4 सर्टिफिकेट्स माझ्याकडे आहेत। म्हणजे ओबीसी सर्टिफिकेट तुमच्याकडे नाही असं तुमचं म्हणणं आहे? हे त्यांना काँग्रेस पक्षाला कोणी सांगितलं याचं उत्तर काँग्रेस पक्षाने द्यावं आणि काँग्रेस पक्षाने ते सर्टिफिकेट दाखवावं। विजय वडेट्टीवार यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे असं तुमचं म्हणणं आहे? माझ्याकडे सर्टिफिकेट नाही। काँग्रेस पक्ष काय विचार करते याचं उत्तर काँग्रेस पक्षाने दिलं पाहिजे। सुप्रियाजी, आपण बघतोय की काँग्रेस पक्षानं राष्ट्रवादीच्या भूमिकेसंदर्भात असेल किंवा आता तुमच्या प्रमाणपत्राच्या वरून केलेला खोटा दावा असेल, यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी बिघाडी होऊ शकते। या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय असेल? त्याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्र काँग्रेसला विचारावं लागेल। दिल्लीची काँग्रेस आणि आम्ही अतिशय अलाइन्ड आहोत। महाराष्ट्र काँग्रेस का आम्हाला टार्गेट करते याचं उत्तर माझ्याकडे नाही। मात्र या संदर्भामध्ये तुम्ही दिल्लीकडे काही तक्रार करणार आहात का? काँग्रेस आणि तक्रार महाराष्ट्र करणार काँग्रेस नाही। याच्यामध्ये समन्वय नाही असं देखील तुम्ही मागे म्हटलं होतं। मी ऑलरेडी खडगेजींना फोन केलेला आहे, मी राहुलजींना फोन केलेला आहे, मी त्यांच्या फोनची वाट बघते। सुप्रियाजी, तुम्ही बघताय की काँग्रेस पक्ष त्यातल्या त्यात विजय वडेट्टीवार तुमच्यावरती, तुमच्या पक्षावरती सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने संशय निर्माण होईल असे आरोप करताय। यामागचं नेमके कारण काय असू शकतं? हे तुम्हाला त्यांना विचारायला लागेल। माझ्याकडून काय झालंय का कधी असं? अच्छा, म्हणजे मग याचं उत्तर फक्त काँग्रेस पक्ष देऊ शकते, मी नाही देऊ शकत। मात्र या संदर्भामध्ये तुम्ही समन्वय नसल्याचं मागे म्हटलं होतं। नाना पटोले यांनी देखील त्याच्यावरती भूमिका व्यक्त केली होती। तुम्ही दिल्लीमध्ये नेमकी काय गाऱ्हाणे मांडणार आहात? नाही, मी फॅक्च्युअल गोष्टी सांगणार आहे काँग्रेस पक्षाला। मला खडगेजींशी बोलावं लागेल, मला राहुलजींशी बोलायला लागेल, मला वेणुगोपालजींशी बोलावं लागेल।